त्या घरात जोवर तुम्ही आहात मी पाऊल ठेवणार नाही. तुम्ही येऊ शकता. चला. तो विक्रांत स्वतःहून पैसे द्यायला तयार झालाय ना त्याच्याकडे न मागता. पण नाही, नको तेव्हा ना तुमचा स्वाभिमान जागा होतो. या भिकारड्या राणीच्या नादी लागून ना तुम्ही स्वतःच्या जीवाशी खेळ करताय. स्वाभिमान म्हणे, याला स्वाभिमान नाही भिकेचे डोळे लागणं म्हणतात. अहो, ऑपरेशन जर वेळेवर झालं नाही तर किती महागात पडेल का कळत नाही हो तुम्हाला? मला सगळं कळतंय, पण तुम्ही मला उचकवण्याचा प्रयत्न करू नका. काही झालं तरी मी त्या विक्रांतकडनं पैसे घेऊन ऑपरेशन करणार नाही. अहो, ते पैसे विक्रांतचे नाहीच, ते आपले आहेत ना पैसे. हो, पण त्यांनी ते आपल्याकडनं लुबाडले, आपल्याला फसवून घेतले. हे तुम्हाला कळत नाहीये मालती. उद्या त्या विक्रांतकडनं पैसे घेऊन ऑपरेशन केलं ना, रोज ऐकून दाखवेल तो, आणि तो रोज मला ऐकवेल. तुम्हाला काही फरक पडणार नाही. आणि त्या ऑपरेशन नंतर मी जिवंत राहिलो तर रोज मेल्यागत वाटेल मला. अहो, विक्रांत चांगल्या भावनेने पैसे देत नाहीये. तो आता कुठल्या भावनेने पैसे देतोय ना याच्याशी मला काही घेणं देणंच नाहीये. आता या क्षणी मला माझं कुंकू आबाधित ठेवणं एवढंच कळतंय, आणि त्यासाठी मला विक्रांतकडनं पैसे घ्यावेच लागतील. आई, अगं आता तू उगाचच हट्ट करतेस. अरे, तो विक्रांत आपल्याशी कसा वागला हे तू पाहिलंयस चांगलं. आणि आबांचं म्हणणं बरोबर आहे, मलाही त्याचा हेतू चांगला वाटत नाही. आणि पैशांचं काय, आपण करू ना प्रयत्न. सगळ्यांनी प्रयत्न केले तर पैसे होतील. तू थोडा विश्वास ठेव ना आमच्यावर. इंद्रा, इथे विश्वासाचा मुद्दाच नाहीये. अरे, आपण फक्त विश्वास ठेवून राहिलो आणि उद्या जर पैसे जमाच झाले नाहीत तर बोल ना, तर काय करणार आहोत आपण? आलती मॅडम, आम्ही जीवाचं रान करू.